समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पांडुरंगम। पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न। ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आठवतात, शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात, भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय। त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये तुम्हा सर्वांना सावध करतात, तुम्हा सर्वांना सूचित करतात, तुम्हा सर्वांना जीवावरती असणारी देवाची सत्ता समजावून सांगतात। जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातली भाषा आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच चालेना। एकदा का एखादी गोष्ट त्या विटेवरच्या मालकाच्या मनात आली, एकदा का एखादी गोष्ट त्या भगवंताच्या मनात आली की मग त्याच्या पुढे मानव जातीनं कितीही प्रयत्न केले तरी मानव जातीच्या मर्जीनं काही होत नसतं। कुणाचं चाललं नाही हे जर विचारत असाल तर ज्याच्या जवळ ज्ञान आहे त्याचं चाललं नाही, ज्याच्या जवळ धन आहे त्याचं चाललं नाही, ज्याच्या जवळ संपत्ती आहे त्याचं चाललं नाही, ज्याच्या जवळ सत्ता आहे त्याचं चाललं नाही,
ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर या जगामध्ये आजपर्यंत कितीतरी ज्ञानी माणसं होऊन गेली, पण विटेवरच्या मालकाने हाक मारली की त्यांना ते ज्ञान जागेवरती ठेवावं लागलं आणि स्वतःचा संबंध संसार सोडून विटेवरच्या मालकाकडे धावत जावं लागलं. ज्ञानाच्या बाबतीत विचार करता या भारत विश्वामधली, या जगातली कित्येक ज्ञानी माणसं विटेवरच्या मालकाच्या मर्जीनं जग सोडून निघून गेली. ज्ञानी असाल तरी त्याच्या सत्तेसमोर तुमचं चालत नाही. एखाद्याच्या जवळ धनदौलत जास्त असली तरी भगवंताच्या मर्जीच्या पुढे त्याचं काही चालत नाही. बाकीच्यांची आधांतरी नावं घेण्यापेक्षा ज्याच्या घरी 7 कोटी सोन्याची घर आहेत, एका एका घराला 3-3 चौकटे आहेत, एका एका चौकटेला 22.5 क्विंटल सोनं आहे, नवग्रहाच्या पायऱ्या करायचा, मग जाऊन सिंहासनावर बसायचा, देवाचा राजा इंद्र त्याच्या डोक्यावर छत धरून उभा राहायचा, तुमचा ब्रह्मदेव त्याच्या घरी देवपूजा करायचा, तुमचा वायुदेव त्याचं नगर झाडायचा, तुमचा मेघराजा त्याच्याकडे पाणी भरायचा, तुमचा गणपती त्याची गाढव वळायचा, तुमचा खंडराया त्याची दाढी करायचा. स्वतःच मरण ज्याने बेंबीमध्ये साठवून ठेवलं आणि बहुतेकांना त्याची जाणीव नव्हती, पण विटेवरच्या मालकाच्या मनात आलं आणि एवढा श्रीमंत राजा सुद्धा शेवटी त्याचा भाऊ त्याच्या विरोधात गेला आणि विटेवरच्या मालकानं त्याला सुद्धा मारला गेला. कसा असू द्या, 7 कोटी सोन्याची घरं असणाराला जर मरावं लागत असेल आपल्या 2 पत्र्याच्या खोल्यात, त्याला आपल्या परिस्थितीनं चौभवत आपल्याला प्लास्टर करता आलं नाही. पुढची जी दर्शनी बाजू आहे त्याला आपण प्लास्टर केले. कोणाला सांगू नका आणि नाराज तर अजिबातच होऊ नका. जी बाजू प्लास्टर केली त्याच बाजूवर इंदिरा गांधीजींचं नाव आहे. लिहिलंय त्याच्यावर इंदिरा आवास घरकुल योजना, लाभार्थ्याचे नाव अमोल नरहरी सूळ. कुणाचं सांगितलं? लोकाला गरीब म्हणल्यावर राग येईल, माझ्या एवढं गरीब कीर्तनात कोणी नाही म्हणून मी माझंच नाव घेतलं. एकागड्या मला ते नाव लिहिताना पेंटर सापडलं नाही, माझे मी स्वतः हाताने चुन्याने नाव लिहिलंय. दुर्दैव असं किती चुना वापरावा हे कळालं नाही. विशाल बुवा, बरेच जण चुना लावतात, फक्त वापरावा किती हे कळत नाही. असंच ना, मला ते किती चुना लावावा किती वापरावा कळालं नाही. माझ्या नजर चुकीनं भिसेसर झाला असं मी नाव लिहिलं, पण नाव लिहिताना चुन्याचा वगूळ माझ्याकडून उंबऱ्यापर्यंत आलाय. हा, माझ्या दोनच खोल्या, त्याच्या पुढे एक वाटा आणि वाटेच्या पुढे एक शिर्डीचा खुटा. पण माझ्यासारख्या फुगेराला वाटतं आपलं एवढं मोठं माळशिरस तालुक्यामध्ये दुसरं कोणाला वाटतं? कोणाला वाटतं? बुवाला? हो, असू द्या. उगीच कुणाचं नाव घेण्यापेक्षा मलाच मोजा. मी सोपं सांगतो, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच चाललं नाही. राजा रावणासारखा धनवंत सुद्धा अमोल बुवा एवढा श्रीमंत राजा रावण, पण म्हणतात मेल्यानंतर त्याला सोबतीला साधे कवडी सुद्धा नेता आले. Somebody
तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही, तर मग आणखी तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी सांगा ते कवडी गेली नाही. ज्ञान असणाराला मरावं लागलं, धन असणाराला मरावंच लागलं. ज्ञानाचं चाललं नाही, धनाचं चाललं नाही. अगदी टोकाचं बोलायला गेलं तर एखाद्याकडे भली मोठी सत्ता जरी असली, किती मोठी, या ग्रामपंचायत सदस्यांचा विचार न करता थेट देशाच्या पंतप्रधानाचा जरी विचार केला तरी पंतप्रधान पदावरती एखादी व्यक्ती विराजमान असली की त्या व्यक्तीचा जीव वाचावा याच्यासाठी पंतप्रधानाच्या भोवती सुरक्षा असते. बहुतेक त्याला झेड सुरक्षा असं म्हणतात. विशेष आठवतंय का बघा, विटेवरच्या मालकाच्या मनात आलं तर जीव वाचवणारा सुद्धा जीव घेणारा होऊ शकतो. नाही, माझं बोलणं पटत नसेल तर स्वर्गीय इंदिराजींचं निधन आठवून बघा. आठवत नसेल, कीर्तनात एखादं बसला असेल त्यांना विचारून बघा. बॉडीगार्ड बहुतेक त्यांचा जीव वाचावा याच्यासाठी ठेवले होते, पण त्याच बॉडीगार्डने इंदिराजींना गोळी मारली आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजींना मरावं लागलं. पहिल्या नाही, एकमेव महिला पंतप्रधान. त्यांच्यानंतर पुन्हा कोणाला त्या पदापर्यंत पोहोचता आलं नाही. माझा विषय जिथं आहे तिथं आणतो. ज्ञान असलं तरी देवाच्या सत्ते पुढे चालत नाही, सत्ता असली तरी देवाच्या मर्जी पुढे चालत नाही, संपत्ती असली तरी देवाच्या मर्जी पुढे चालत नाही. आणि माझ्यासारख्या निर्बुद्धाची उदाहरण ऐकण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबारायांनी पहिला दृष्टांत दिला, तो दृष्टांत दिला राजा हरिश्चंद्राचा. हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा, पण हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा असताना सुद्धा त्याला शेवटी देवाची मर्जी फिरली आणि डोंबा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी पाणी भरायला राहावं लागलं. हरिश्चंद्र तारा राणे वाहे डोंबा घरी पाणी. महाराज, तेवढा दृष्टांत अपुरा वाटत असेल तर तुकोबारायांनी दुसरा दृष्टांत दिला पांडवांचा. ऐका, जाणीवपूर्वक ऐका. महाभारतामध्ये पांडव जिंकावेत याच्यासाठी गोपाल कृष्णानं 19 पाप केली. पांडवांसाठी तो कोणतंही काम करायला तयार होता. वेळ प्रसंगी त्याने अर्जुनाच्या घरचे घोडे धुतले, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं. भर सभेमध्ये दुःशासनानं द्रौपदीच्या साडीला हात घातला तेव्हा जगाचा बाप द्रौपदीसाठी साडी झाला. कामुक वनामध्ये अर्जुनाची काम वासना पूर्ण करून दिली. भीष्म पितामहाने जेव्हा शपथ घेतली होती, उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी करेन, तेव्हा पितामहाचा आशीर्वाद घ्यायला निघालेल्या द्रौपदीच्या चपला पिठेवरच्या मालकानं स्वतःच्या डोक्यावरती घेतल्या होत्या. पांडवांसाठी तो कोणतंही काम करायला तयार होता, पण एका घटनेला मात्र त्याने पांडवांना स्वतःपासून दूर केलं. कोणत्या घटनेला? अभिमन्यू लढाईला निघाला आणि लढाईला निघालेल्या अभिमन्यूनं सर्वांचं दर्शन घेतलं. बहुतेक जुन्या काळामध्ये माणसं कर्तृत्व करायला निघाली की घरातल्या वडीलधाऱ्यांच्या पाया पडायची, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायची. अभिमन्यूनं धर्मराज युधिष्ठिराच्या पायाला हात लावला. युधिष्ठिराने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. भीमाच्या पायाला हात लावला, भीमाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. अर्जुनाच्या पायाला हात लावला, अर्जुनाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. नकुल सहदेवच्या पायाला हात लावला, नकुल सहदेवने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. शेजारी उभा असणाऱ्या कृष्णाच्या पायाला हात लावला आणि कृष्णाने आशीर्वाद दिला,
यशस्वी भव. फरक आहे का? 5 जणांनी आशीर्वाद देताना आयुष्यमान भव दिला होता. कृष्णाने आशीर्वाद देताना यशस्वी भव दिला होता. शेजारी उभा असणाऱ्या सुभद्रेने कृष्णाकडे बघितलं आणि कृष्णाला विचारलं, दादा, बाकीच्यांनी आशीर्वाद देताना आयुष्यमान भव दिला, तो आशीर्वाद देताना यशस्वी भव दिला. माझ्या लेकराच्या आयुष्याबद्दल तुला काही शंका वाटते? तुझा नियम आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार, काहीतरी घेतल्याशिवाय तू कोणालाच काही देत नाही. पण हे गोपाल कृष्णा, तुला द्यावं असं माझ्याकडं काही शिल्लक नाही. पुण्य म्हणशील तर सर्वसामान्य माणूस जागेपणी तुझं भजन करत असेल, यात काय नवल आहे? कृष्णा, हा अर्जुन झोपला तरी या अर्जुनाच्या अंगावरचा रोम न रोम कृष्ण 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 भजन करतो. देवा, माझ्या वाट्याचं सगळं पुण्य घे, पण माझ्या लेकराला तेवढं आयुष्य दे. विशाल बुवा, महाभारतामध्ये जसा लेकाच्या आयुष्यासाठी बाप देवापुढे हात जोडून उभा राहिला होता, तसाच गेल्या वर्षी बापाच्या आयुष्यासाठी पोरगा हात जोडून उभा राहिला होता. आदरणीय दादांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि क्षणार्धात दवाखान्यात नेण्यात आला. घरातली सगळी माणसं सरसावली, परिसरातली माणसं गोळा झाली. सतीश नावाचं ते लेकरू डॉक्टरांच्या समोर उभा राहिलं आणि हात जोडून डॉक्टरांना विनंती केली, डॉक्टर साहेब, किती खर्च झाला तरी चालेल, किती पैसा गेला तरी चालेल, फक्त इच्छा एकच आहे, माझा बाप जगला पाहिजे, माझा बाप वाचला पाहिजे. माझ्या बहिणी बाळा जेव्हा दारात येऊन उभा राहतात तेव्हा आलीस का आशा म्हणून तोंडावरून हात फिरवणारा तो बाप मला माझ्या घरात पाहिजे. कोणतं काम नाही केलं तरी चालेल, कोणत्या कामाला हात नाही लावला तरी चालेल. आमच्या बापानं आजपर्यंत प्रचंड मोठं कर्तृत्व करून आमच्यासाठी भली मोठी कमाई करून ठेवली आहे. उलट आज आमच्यावर वेळ अशी आली आहे, बापाच्या उपकारातून उतराई व्हायची वेळ आली. डॉक्टर साहेब, मी हात जोडतो, फक्त इच्छा एवढीच आहे, माझा बाप मला जिवंत परत द्या. नाही, मांडीवरती मान असणाऱ्या अभिमन्यूकडे गोपाल कृष्णानं बघितलं आणि स्वतःच्या हातानं गोपाल कृष्णाने अभिमन्यूचे डोळे झाकले. ज्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय समोरच्या झाडाचं पान हलत नाही, त्या गोपाल कृष्णानं स्वतःचा भाचा न वाचवता पांडवांपासून तो दूर निघून गेला. पांडवांचा साह्यकारी राज्यवरून केले जरी महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजा हरिश्चंद्राचं चाललं नाही, देवाच्या सत्तेसमोर पांडवांचं चाललं नाही. आम्ही सर्वसामान्य माणसांनी नेमकं काय करावं? ताट बसू नये का? आहेच काय आपल्या हातात, म्हणून आपण धावपळ करतो.
विटेवरच्या मालकानं 3 पानाचं आयुष्य नावाचं पुस्तक छापलं. तुमचं आमचं आयुष्य हे 3च पानाचं पुस्तक आहे. आयुष्याच्या पहिल्या पानावर जन्म लिहिलाय, दुसऱ्या पानावर कर्म लिहिलंय आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिलाय. ऐका, 3 पानाचं पुस्तक आहे खरं, पण अडचण अशी आहे, त्या 3 पानापैकी 2 पानं आजही विटेवरच्या मालकाच्याच हातात आहेत. जन्म नावाची गोष्ट भगवंताच्याच हातात आहे. तुम्ही आम्ही कुठं जन्माला यायचं, कसं जन्माला यायचं, कधी जन्माला यायचं, आंधळ जन्माला यायचं, मुक जन्माला यायचं, बहिर जन्माला यायचं, अपंग जन्माला यायचं, मतिमंद जन्माला यायचं, सदृढ जन्माला यायचं, आजही विटेवरच्या मालकाच्याच हातात आहे. ऐका गड्या, गरिबीत जन्माला यायचं, श्रीमंतीत जन्माला यायचं, भगवंताच्या हातात आहे. जन्म विटेवरच्या मालकाच्या हातात आहे. अजून ऐकत असला तर निसर्ग नावाची गोष्ट आजही विटेवरच्या मालकाच्याच हातात आहे. कधी पाऊस पडायचा, किती पाऊस पडायचा, कोणत्या तिथीला, कोणत्या ऋतूला पाऊस पडायचा, त्याच्या हातात आहे. माणूस म्हणतो निसर्ग बदलला, निसर्ग बदलला, निसर्ग बदलला. मला थोडं धाडसाने सांगा आणि खरं सांगा, निसर्ग बदलला का माणसं बदलली? निसर्ग नाही बदलला, माणसं बदलली. माणसाने पृथ्वी प्लॅस्टिक मध्ये बांधण्याचा प्रयत्न केला, त्या निसर्गानं माणूस प्लॅस्टिक मध्ये बांधूनच न्याला. नाही, संस्कार करण्यासाठी घरात आजी आजोबाच असावे लागतात. आई वडिलांच्या व्यस्त कामगिरीनं त्यांना ते शक्य होत नाही. ज्या लेकरांवरती संस्कार झालेत, समजायचं आजही त्या घरामध्ये आजी आजोबा जिवंत आहेत. आमची आजी सांगायची 72-73च्या दुष्काळाचं वर्णन करायची, पण माझ्या कळत्यापणामध्ये मला 2003-2004 सालचा दुष्काळ जाणवतो. बघा, प्रचंड मोठा दुष्काळ पडला आणि प्रचंड मोठा दुष्काळ पडल्यानंतर त्यावेळी शासनाने असं जाहीर केलं, म्हणे जर देव पाऊस पाडत नसेल, निसर्ग पाऊस पाडत नसेल, तर माणसाकडून पाऊस पाडायचा. आता माणसाकडून पाऊस पडायचा म्हणल्यानंतर त्यावेळी बऱ्याच शास्त्रज्ञांना बोलवून घेण्यात आलं, भूगोल तज्ञांना बोलवून घेण्यात आलं. त्यांना विचारलं, बाबांनो आपल्याला पाऊस पडायचा आहे, जमेल काय? ते म्हणजे अवघड नाही, त्यात काय पाऊस पाडायचा म्हणजे त्यात काय अवघड असतं? बाबा, पाऊस सोप्या पद्धतीने पडतो. कसा? सूर्याच्या किरणापासून, सूर्याच्या प्रकाशापासून उष्णता तयार होते. ती उष्णता सूर्याच्या त्या समुद्राच्या पाण्यावरती पडली की समुद्राच्या पाण्याची वाफ होते. वाफेचं रूपांतर ढगात होतं, ढगांना थंड हवा लागली की त्याच्यापासून पाऊस पडतो. एवढं सोपं आहे. म्हणजे आम्ही ती पाऊस पाडू शकतो. त्यांनी खात्री करून घेतली, पाडू शकता? हो, पाडू शकतो. मग जे पाऊस पाडायचा ठरला, ज्या यंत्रणेने पाऊस पाडायचा ठरला, त्या यंत्रणेला नाव देण्यात आलं रडार यंत्रणा. पाऊस पाडायचा ठरला. बहुतेक त्यावेळी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. पाऊस पाडायचा ठरला, त्यांच्या अध्यक्षतेखाली पाऊस पाडायचा ठरला. म्हणजे पाऊस पाडायचा कुठं? भुजबळ साहेबांनी सांगितलं, पाऊस पाडायचा असेल तर पहिल्यांदा नाशिकला पाडूयात. पण त्याच्यानंतर निर्णय असा झाला, नाही, महाराष्ट्रातला कुठलाही पाऊस असला तरी सुरुवात बारामती, नाशिकला नाही पाडायचं. म्हणजे बारामतीत पाऊस पडायचा. आणि तुम्हाला आठवत असेल बघा, बारामतीत पाऊस पडायचा ठरला. त्यावेळेचं सगळं मंत्रिमंडळ बारामतीत येऊन उपस्थित झालं. मंत्रिमंडळाने त्यावेळी आपापला कॅमेरामॅन सोबत आणला होता. सोबत का आणला होता? त्यावेळी तसले सेल्फीचे, आता बघा आमच्या सेल्फीचा मोबाईल आहे, आलेले मला म्हणते नेट भरावा, म्हणला सेल्फी काढायचं. तर ते त्यावेळी सेल्फीचे मोबाईल नव्हते. प्रत्येक मंत्र्याने आपापला कॅमेरामॅन सोबत आणला होता. आपली छत्री सोबत आणली होती. कॅमेरामॅन आणि छत्री कशासाठी? देवाने पाडलेल्या पावसात आजपर्यंत भिजलोय, माणसाने पाडलेल्या पावसात पहिल्यांदा भिजायचंय. आणि जो पाऊस पडणार आहे तो आपल्या कॅमेरामध्ये कॅमेराबद्ध करण्यासाठी त्यांनी बऱ्याच जणांनी आपापला कॅमेरामॅन सोबत आणला. बघता बघता बारामतीवरती ढग आले. नवल असं आहे, बारामतीत ढग आल्यावर किमान आपल्या इथनं दिसतात. म्हणजे कोणत्या भागात पाऊस पडायचा, तर ते बारामतीत ढग आले. आता म्हणजे पाऊस पडणार क्षणार्धात. काही नाही, आता काय राहिलं होतं? फक्त ढगांना थंड हवा मारली की धोधो पाऊस पडणार होता. आणि काय नवल, त्या दिवशी
सगळ्यांनी त्या ढगांना थंड हवा मारली आणि ज्या क्षणाला थंड हवा मारली त्या क्षणाला सबंध बारामतीत आलेल्या त्या ढगातून थो 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 पाऊस पडायला पाहिजे होता, पण थंड हवा मारली, ढग निघून गेली. त्याच्यावर पुन्हा जिथं पाऊस पडेल तिथं बारामतीतली माणसं भिजली, पण बारामतीत नाही पाऊस पडला. त्या दिवशी पाऊस पडलाच नाही. आणि मी जाणीवपूर्वक बोलतो, त्या दिवशी जर माणसाकडून पाऊस पडला असता तर टाळाला, विण्याला, पखावाजाला, देव नावाच्या गोष्टीला किंमत राहिली नसती. हे सोपं बोलू का? डॉक्टरने जर माणसं वाचवली असती तर माणसांनी घरात देवाचे फोटो लावले नसते. वै देवाचं विधी जेव्हा तरी कोण ध्या ते देवाच्या पेक्षा तुकोबांनी स्पष्ट सांगितलं. तुका म्हणे योगेचे रहा होईल ते सहज पहा. काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड अतिशय समर्पक आजच्या सेवेला साजेस असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण. या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या समस्त करी परिवारासाठी आदर्शवत तथा या पळस मंडळ गावासाठी आदर्शवत असणारं व्यक्तिमत्व. आदरणीय पाठीमागे जो बोर्ड लावलाय त्याच्यावरून सहज अंदाज यावा. आदरणीय भगवानराव दिनकरराव करे दादा म्हणायचे सगळे. गावचं सरपंच पद बरीच वर्ष स्वतःजवळ घरामध्ये, गावच्या तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष असताना तालुका स्तरावरची बरीच बक्षीस मिळवून दिली. शेवटी गावच्या राजकारणातलं गोरगरिबांसाठी मदत करणारा एक चांगलं व्यक्तिमत्व. पण गेल्या वर्षी काही नाही विशाल बुवा, थोडा आजारपण असतं तर घरातल्यांनी तशी मानसिकता केली असते, थोडा आजारपण असतं तर घरातल्यांनी तशी मनाची तयारी ठेवली असते, पण काही नाही, कारणच नव्हतं कोणतंच. सकाळी सकाळी घरातून निघाले, घरातून निघाल्यानंतर घरातल्यांना म्हणजे पत्नीला सांगितलं, सतीश दादांना सांगितलं आणि मी नातेपुत्याला जाऊन येतो. नातेपुत्याला निघाले होते, काही अंतरावरती गेले आणि छातीत दुखल्याचं निमित्त झालं. जिथं छातीत दुखलं तिथंच थांबले. मी मागाशी बोललो त्याप्रमाणे दवाखान्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी तपासलं आणि मृत घोषित केलं. एखाद्या लहान लेकराने ज्याप्रमाणे हातामध्ये वाळू अशी घट्ट पकडावी आणि जेवढी घट्ट पकडेल तेवढी ती त्याच्या हातातून निसटून जाईल, तसं झालं. परिवाराने जगवण्यासाठी, वाचवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले, पण नाही हो. माणसाने किती प्रयत्न करू द्या, एकदा विटेवरच्या मालकानं हाक मारली त्याला म्हणताच येत नाही, देवा मला माझ्या सतीशसाठी थांबायचंय म्हणून. त्याने हाक मारली की त्याला म्हणता येत नाही, देवा माझ्या घरातल्या माणसांना अजून माझी गरज आहे म्हणून. त्याने हाक मारली की सगळं जागेवर ठेवायचं. तुटला आयुष्याचा दोरा
एरवा उगा पसारा ज्या क्षणाला विटेवरच्या मालकाचा बोलावणं येईल त्या क्षणाला सगळं जागेवर ठेवून निघावं लागतं. जास्त बोलण्यापेक्षा थोडं सोपं सांगतो. 100 रुपयाची नोट पडली तर माणसाला दिवसभर करमत नाही. करमत काय? 100 रुपयाची नोट पडली तर माणसाला दिवसभर करमत नाही. हाडाची काढ रक्ताचं पाणी करून उभा केलेला प्रपंच सोडून जाताना जेव्हा किती त्रास होतो. प्रचंड त्रास आहे, प्रचंड वेदना आहेत. पण तेवढा सगळा त्रास, तेवढ्या सगळ्या वेदना सहन करून आदरणीय दादांनी गेल्या वर्षी या घरातून, या परिवाराचा, या गावाचा सगळ्या पै पाहुण्या रावळ्यांचा निरोप घेतला. सगळ्या पाहुण्या रावळ्यांचा निरोप घेत असताना आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा या न्यायानं आदरणीय दादा गेल्या वर्षी या परिवाराला सोडून निघून गेले. घटनेला 1 वर्ष पूर्ण होतं. अतिशय दुःखद अंतकरणाने या परिवारानं आयोजित केलेला आजचा सोहळा, सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित तुम्हा सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो आणि निवडलेल्या अभंगाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल असं आहे, मरणाला नकार देणं ही विकृती आहे, मरण स्वीकारणं ही प्रकृती आहे आणि मरणावरती विजय मिळवणं ही वारकरी संप्रदायाची खरी संस्कृती आहे. म्हणजे हे काय सांगितलं तर मध्येच असलं, मला मरायचंच नाही असा विचार करणं विकृती आहे. बहुतेक कीर्तनात बसलेल्या सगळ्यांना मान्य आहे आपल्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. ज्यांनी ज्यांनी मरणाला विरोध केला त्यांना सुद्धा या जगामध्ये राहता आलंच नाही. विरोध कुणी केला? पाठ सगळ्यांचा आहे. मला तिथे वेळ घालवायचा नाही, फक्त मला जाणीव करून द्यायची. मरणाला विरोध हिरण्यकशिपूने केला, मरावं लागलं. दुर्योधनानं केला, मरावं लागलं. राजा रावणानं केला, मरावं लागलं. अलीकडच्या काळामध्ये तो एक नाचणारा होता, बहुतेक त्याचं नाव मायकल जॅक्सन. ज्यावेळी मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा आदरणीय राज ठाकरे साहेबांनी मायकल जॅक्सनला महाराष्ट्रात नाचायला आणलं होतं आणि सरकारने त्यावेळी त्याचे पैसे दिले होते. भरमसाठ पैसे सरकारने एका नाचणाराला दिले. म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केली, शेतकऱ्यांनी विरोध केला आणि शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री पदावरती असताना मनोहर जोशी साहेब एक वाक्य चुकीचं बोलले, त्याच्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चुकीचं बोलल्यामुळे महाराष्ट्रात राजीनामा दोघांना द्यावा लागला. पहिले मनोहर जोशी साहेब आणि दुसरे अजितदादा पवार साहेब. मनोहर जोशी साहेबांना मुख्यमंत्री पदाचा द्यावा लागला होता,
अजितदादांना उपमुख्यमंत्री पदाचा द्यावा लागला होता। मनोहर जोशी साहेब त्यावेळी एक वाक्य बोलले होते, म्हणे तो आला तो नाचला म्हणून आम्ही त्याला पैसे दिले। शेतकऱ्यांना पैसे पाहिजे असतील तर शेतकऱ्यांनी नाचावं, आम्ही त्यांना बी पैसे देऊ। एवढ्या एका वाक्यासाठी मनोहर जोशी साहेबांना राजीनामा द्यावा लागला। अजितदादा काय म्हणले एवढा काय माझा अजून अभ्यास नाही, ते तुमचे मी एकच पाठ केलंय आपलं मनोहर जोशी साहेबांचं, बाकी म्हणजे आपल्याला दुसरं पाठच झालं नाही पाहिजे। काय आपल्या ऐकण्यात नाही का आपण अभ्यास केला नाही, पण आठवा मला हे सांगायचं नव्हतं, मला हे सांगायचंय जो नाचायला आलता त्याचं नाव मायकल जॅक्सन। त्याची इच्छा अशी होती त्याला 150 वर्ष जगायचं होतं आणि 150 वर्ष जगण्याचं स्वप्न बघून भिसे सर त्याने 150 वर्ष जगण्याची व्यवस्थाही केली होती। त्याच्या घरात 12 डॉक्टर दिमतीला होते। ज्या ज्या क्षेत्रातले तज्ञ डॉक्टर असतील ते सगळेच्या सगळे डॉक्टर त्यांनी खरेदी केले होते। त्याला माहिती आपण माणूस मरू कशाने शकतो, एकतर माणसाची किडनी खराब होऊ शकते, नाहीतर माणसाचं लिव्हर खराब होऊ शकतं। आता लिव्हर कशाने खराब होतं त्याचा ते अभ्यास माझा अपुरा आहे, पण बहुतेक त्याने त्या 2 गोष्टी लक्षात घेतल्या होत्या, माझी किडनी खराब होऊ शकते, माझं लिव्हर खराब होऊ शकतं। अतिशक्ती वाटेल तुम्हाला, त्यांनी एवढी तयारी केली, किडनी खराब झाली तर त्याच्या किडनीला किडनी मॅच होणारी 2 माणसं त्याने विकत घेतली होती। लिव्हर खराब झालं तर त्याच्या लिव्हरला लिव्हर मॅच होणारी 2 माणसं त्याने विकत घेतली होती। 4 माणसं विकत घेऊन ते आयुष्य जगत होता। इच्छा एवढीच होती, फक्त 150 वर्ष जिवंत राहायचे। आणि काय नवल, ज्या मायकल जॅक्सनला 150 वर्ष जिवंत राहायचं होतं त्या मायकल जॅक्सनला वयाच्या 48व्या वर्षी सहज लिलिया मरावं लागलं। मरत असताना ज्या डॉक्टरांना त्याने कामाला ठेवलं होतं बहुतेक त्या डॉक्टरांकडे तो आशाभूत नजरेने बघत होता। त्याला बोलता येत नव्हतं, त्याला सुचत नव्हतं, त्याला तीव्र वेदना होत होत्या। त्या तीव्र वेदनेनं त्या डॉक्टरांकडे तो बघत होता। बहुतेक त्याची नजर त्या डॉक्टरांना प्रश्न विचारत होती, अरे 12 जणांना मी कामाला ठेवलं, 12 जणांना मी पगार पुरवला, 12 जणांना मी माझ्या सुरक्षेसाठी ठेवलं, आज 48 वय असताना मला मरावं लागतं, मला मरणाच्या यातना सहन कराव्या लागतात। तुमची केलेली नियुक्ती नेमकी आहे कशासाठी? तेव्हा त्या 12 डॉक्टरांनी अतिशय नम्रतापूर्वक त्याच्याकडे बघितलं होतं आणि स्मित हास्य करून 12 डॉक्टर त्याला समजावून सांगत होते, मायकल जॅक्सन, या जगात राम जन्माला मरावं लागलं, कृष्ण जन्माला मरावं लागलं, ज्ञानोबरायासारख्या महान संताला शेवटी हे शरीर मातीच्या स्वाधीन करावं लागलं, नाथ बाबांना हे शरीर पाण्याच्या स्वाधीन करावं लागलं। विश्व निर्माण करणारा देव इथं जिवंत राहत नाही, इथं तुझ्यासारख्या जीवाची काय
येते नाही ओरो आले अवतार येरते पामर जीव किती, हे सगळं मान्य झालं गड्या. पण तुकोबाराय ज्या अर्थी म्हणतायत आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना, त्या अर्थी त्याच्या पाठीमागं काहीतरी पूर्वपीठिका असली पाहिजे, त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असलं पाहिजे. विनाकारण तुकोबारायांनी एकही अभंग रचला नाही, एकही अभंग लिहिला नाही. जिवंत आहे त्याचं नाव आहे वारकरी. तुम्हाला पुढे या म्हणून आग्रह करतो, नाहीतर बाकी बावकी सगळे तुम्हाला मातीत घालाय टाकले. जेवढे पुढे आले त्यांचा आभार, जे नाही आले डबल आभार मानून माझ्या विषयाला सुरुवात करतो. मुळात माझा मुद्दा येतो होता, जगद्गुरु तुकोबाराय ज्या अर्थी आले देवाजीच्या मना असं म्हटले, त्या अर्थी त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असेल. आदरणीय दादांबद्दल मला थोडं बोलायचंय, त्यामुळे मला अभंगावरती थोडं बोलू द्या. आदरणीय म्हणजे दादांबद्दल बोलत असताना मुळात तुकोबाराय आले देवाजीच्या मना असं का म्हटले, काहीतरी घटना घडली असेल, काहीतरी कारण घडलं असेल, ज्याशिवाय तुकोबाराय आले देवाजीच्या मना असं म्हणले नसते. काय झालं नेमकं ते फक्त सर्वांगाचं कान करून ऐका. झालं असं, पहाटेची वेळ आहे आणि तुकोबारायांच्या दारात बैलगाडी येऊन उभा राहील. जुना काळ आहे, निरोप येताना बैलगाडीनच यायचे आणि जाताना बैलगाडीनच जायचे. आई थोडं तुम्ही आठवा दोघी तिघी, असं सलग तुम्हाला 5 जणींना एकामागे एक बसवलंय. गुळून बाजूला काढलंय का योगायोगाने माझं तुमच्या मला तुमच्या बरोबरच बोलायचंय. सोप्पा आहे का? सोप्पा काळ होता, निरोप येताना बैलगाडीनच यायचे, जाताना निरोप बैलगाडीनच जायचे. माहेरवासनी सुद्धा बैलगाडीनच यायच्या आणि बैलगाडीनच माघारी जायच्या. बहुतेक बैलगाडीतनं निघाली माहेरवाशीनी, तर तिला नाही विचारलं तरी कळायचं काय माहेरला चालली कसं असं. असंच काय आता समजा ह्या रस्त्याने बैलगाडी निघाली, आपण एवढ्या लांब उभा आहे आणि ती जर बैलगाडीत बसून निघाली माहेरवासी, तर हितनच कळायचं काय माहेरला चालली कसं असं. काय गंमत अशी होती, माहेरला निघाली अशी पुढं बघत बसायची आणि नांदायला निघाली की माघारी वरून बघायची. कन्या सासऱ्याशी जाय, मागे परतून पाय. लय वाईट दिवस बघितले तुम्ही. खर तर दादांच्या पुण्यस्मरणाला मला वेळ कमी आहे, पण आताच्या सारख्या सासवा नव्हत्या बहुतेक. लहान लहान पोरींची लग्न झालेली असायची, सासू जवळ यायची, केस पकडायची, दळ म्हणून बसवायची. पोरगी रडली तर सासू तिला म्हणायची रडते कशासाठी, पुढचं वाक्य वाईट बोलायचे. रडायला काय तुझा बाप मेला का काही म्हणायची. सून म्हणणारी उभा राहायची, हात जोडून सांगायची आत्या हाना मारा शिव्या द्या, पण बापाच नाव घेऊ नका. लय जीव होता तिचा बापा. त्या तुकोबारायांच्या दारात बैलगाडी येऊन उभा राहिली. बैलांच्या पाठीवर झुले असल्या की समजायचं निरोप आनंदाचा आलाय, पाठीवर झुले नसल्या की समजायचं निरोप दुःखाचा आलाय. त्या दिवशी पहाटेला बैलगाडी उभा राहिली. बैलगाडीतून तुकोबारायांच्या सासऱ्यांचे दिवाणजी उतरले. नाव त्यांचं श्याम काका. श्याम काकांनी हाक मारली, जिजा. तुकोबांच्या पत्नीचं नाव जिजा. दारातून बघितलं, माहेरची बैलगाडी दिसली. जुनी माणसं म्हणायची माहेरचं कुत्र दिसलं तरी अप्रूप वाटतं.
तिला ती माहेरची बैलगाडी दिसली, धावत आली, पुढे आल्यानंतर काळजात खरखर आला. कशाचा? बैलांच्या पाठीवर झुली नाही. ज्या अर्थी बैलांच्या पाठीवर झुली नाही त्या अर्थी काहीतरी का होईना पण माहेरला वाईट घडले. समोर आली, समोर आल्याबरोबर श्याम काका जवळ दिसले. श्याम काकाच्या अंगाखांद्यावर खेळलेली बापासारखं वय श्याम काकांचं. श्याम काकाचा हात हातात घेतला आणि श्याम काका विचारलं, काका एवढ्या पहाटेचं का आला? श्याम काकांना सांगावं, जिजा तुझा बाप माझे मालक आबाजी पंत गोळले जरा आजारी आणि पोरींना बापाचा निरोप देताना बहुतेक आजारी आहेत असाच द्यावा लागतो. बाप मेला, वारला, मरून गेला असा निरोप नाही देत आहेत. विशाल बुवा गेल्या वर्षी सुद्धा सतीश रावांनी दोघींना फोन केला नाही. आशाताई जसं तुम्हाला फोन केला तसंच त्या सुशीलाताईने केला असेल. किती दिवस झाले त्या गेल्या? 5 महिने झाले. सतीश रावांनी फोन करताना दोघींना केला असतो. दादा आजारी आहेत म्हणजे पुढे धावत दारापर्यंत आल्या. जिजा बैलगाडीत बसले, तुकोबाई बैलगाडीत बसले. गाडी देहूपासून पुण्यापर्यंत यायची. येता येता जिजाने पुन्हा एकदा श्याम काकांना विचारलं, काका खरं सांगा ना काय झालंय? काही नाही ग, मालक आजार आहेत म्हणतात, तुम्ही काय म्हणून रडताय? असंच राहत बघा. का रडताय विचारल्यावरती माणसाच्या डोळ्यातले आसू जास्त लागतात. शेवटी गाडी हा म्हणतात पुण्यात आली. ज्या गल्लीत आबाजी पंत गोळे राहत होते गाडी तिथपर्यंत आली. जिजाने गाडीतून बाहेर बघितलं, तोंडाला पदर लावून 4-2 स्त्रिया बसल्या होत्या. गाडीतून उडी मारली, दारात धावत आली. समोर येऊन बघितलं, बापाचं प्रेत झोपून होतं. प्रेताला कडाडून मिठी मारली. बाबा म्हणून आर तारोळी ठोकली. बाबा तुमचे लेक आले, तुमची बाहुली आली, तुमची मुलगी आली, बोला माझ्या बरोबर. बोलले असतील, नसतील बोलले. कीर्तनात बसताय तर सर्वांगाचं कान करून ऐका. माणसं जिवंत आहेत तोपर्यंत माणसांबरोबर बोलून घ्या. आपली माणसं एकदा का आपल्यातून निघून गेली, बरं बघत बघत हे करी परिवारातली 2-3 माणसं पाखरासारखी उडून गेली. वाटते भरतराव कुठे? 1-2 महिने झाले का वडिलांचं वर्ष साध्य केलेलं? 22 डिसेंबर होती तारीख का? हा 22 डिसेंबरच होते. 2-2.5 महिने झाले त्यांच्या वडिलांचं. बरं हे सख्खी भावंड आहेत एकमेकांची. पण हे दुःख कुठंतरी पचवत होते तोपर्यंत मी मागाशी बोलत असं काय ताईंच झालं. किती एका परिवाराने दुःख तरी किती वेचायचं? मी स्वच्छ सांगतो गड्या, दुःखी होण्यात आता मजा राहिली नाही. पाटील साहेब सर्वांगाचं कान करून ऐका. माणसं मेल्यावरती दुःख करत बसण्याची वेळ आता राहिली नाही. आहे तोपर्यंत जिवंतपणाचं आयुष्य सुखात जगण्याची वेळ आहे. माणसांची कदर करण्याची वेळ आली. पाखरासारखी माणसं आमच्यातून निघाली, पाखरासारखी. समोर दिसणारा माणूस उद्या समोर असेल खात्री देता येत नाही. समोर दिसणारी व्यक्ती उद्या समोर असेल खात्री देता येत नाही. कोणत्या फुगीरपणाच्या बाता करता, कोणत्या घमेंडीत जगता? सोडून द्या, पहिल्यांदा डोक्यातून काढा ते. या भारतामध्ये एक माणूस असा आहे ज्याच्या नावावर 3,68,000 एकर जमीन आहे. 4-2 एकराच्या सातबाऱ्याने काका फुगवू नका. ही प्रचंड श्रीमंत असणारी माणसं. पण मी स्वच्छ सांगतो, आयुष्याच्या कपाटात भरभरून सोनं ठेवा, पण त्याच्या शेजारी संस्कृती, आपुलकी, प्रेम ठेवायला विसरू नका.
जिजानं बापाला हाक मारली, बाबा उठा म्हणून हाक मारली, पण शेवटी उठत नसतो बाप. एकदा फुटत गेली की माणसं पुन्हा बोलायची बंद होतात. आबाजीपर्यंत गुळ्यांची प्रेत यात्रा निघाली. 3 भाऊकीतले एक स्वयरा. स्वयरा म्हणून स्वतः तुकोबारायांनी खांदा दिला होता. जावयानं सासऱ्याच्या प्रेताला खांदा दिला. हा म्हणता प्रेत यात्रा निघाली आणि प्रेत यात्रा विसाव्यापर्यंत आली. एवढा गोड शब्द आहे. कोणता? विसावा. खरं सांगा बरं, विसावा कुणाला? माणसाने प्रेताला विसावा द्या. प्रेताला खरंच प्रेताला त्याला कुठला नाही विसावा. आता तुम्ही टोचलं तर त्याला आता टोचत नाही, तुम्ही मारलं तर त्याला आता लागत नाही, तुम्ही भडागणीत ठेवलं तर त्याला आता भाजत नाही. त्याला कुठला विसावा आलाय? सगळ्या विसाव्याच्या पलीकडे निघून गेलाय तो विसावा. खांदेकऱ्यांना पाठीमागले खांदेकरी पुढं, पुढले खांदेकरी पाठीमाग. आतापर्यंत मागा असणारे तुकोबाराय पुढाले. जिजा धावत आली आणि तुकोबारायांच्या समोर पदर पसरला. माणसं म्हणे प्रेताला आडवं जायचं नसतं, माहित नाही का तिला? बाबाच्या प्रेत यात्राला आडवी उभा राहिली. जिजानं मात्र तुकोबारायांच्या समोर पदर पसरला. माझा पाया पडते. आजपर्यंत तुमच्या बरोबर प्रपंच केला, सुतळीचा सहा सुद्धा नाही. मरेपर्यंत काहीच मागायचे नाही. पण मला माहिती आहे, ज्या काळानं माझा बाप मारलाय तो काळ रोज येतो, तुम्हाला सलाम करतो. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी लागत असे. ज्या यमानं माझा बाप मारलाय तो यम तुमचं नाव घेतलं तरी थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. मालक दुसरी काही इच्छा नाही. हात जोडते, पदर पसरते. माझं एवढंच मत आहे, माझा केलेला पाप तेवढा मला जिवंत करतो. मागितला नसता जिवंत करतो. घरात माझा एकुलता एक भाऊ आहे, त्याला आता कुणाचा आधार नाही. मला पाया पडते, माझा बाप थोडा मला जिवंत करून परत द्या. तुकोबारायांनी समजूत काढताना फक्त जिजाचीच समजूत काढली असं नाही, समस्त करी परिवाराची समजूत काढली. तुकोबाराय सांगतात, जिजा गेलेला बाप जर माघारी आणता आला असता तर प्रभू रामचंद्राने राजा दशरथ माघारी आणला असता. ज्ञानोबारायांनी विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा स्वतःचा बाप माघारी आणला असता. जिजा अगं ऊसापासून साखर तयार करता येते. लाखो टन साखर एकत्र केली, त्याच्यापासून पुन्हा ऊस नाही तयार करता येत. दुधापासून दूध तयार करता येतं. लाखो लिटर दूध एकत्र केलं, त्याच्यापासून पुन्हा दूध नाही तयार करता येत. जोपर्यंत आपली माणसं आपल्या सोबत आहेत तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करावं, त्या माणसांना जपावं. एकदा का त्या माणसांचं देहाचं प्रेतामध्ये रूपांतर झाला प्रेतरूप शरीराचा भाव पुन्हा काही झालं तरी प्रेताचं रूपांतर देहामध्ये करता येत नसते. जिजा आपल्याला वाटतं आपली माणसं आपल्या सोबत असावी, आपल्याला वाटतं आदरणीय दादा आपल्या बरोबर असायला पाहिजे होते, आपल्याला वाटतं आज सुद्धा दारात उभा राहिल्यानंतर त्या बापाने तोंडावरती हात फिरवायला पाहिजे, आपल्याला वाटतं आज सुद्धा अंगणात फिरणारा तो बाप दिसावा, आपल्याला वाटतं पोरगी माघारी निघाल्यानंतर पोरीच्या गाडी शेजारी उभा राहून 50-100 रुपयाची नोट त्यांना पोरीच्या हातावर द्यावी. पण अडचण अशी आहे, आपल्या मर्जीनं जग चालत नसते. एकदा का एखादी गोष्ट विठेवरच्या मालकाच्या मनात आली,
आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. कोणाचं चाललं नाही सांगण्यासाठी पहिला दृष्टांत राजा हरिश्चंद्राचा. हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा स्वतःच्या शयन कक्षामध्ये झोपला आणि स्वतःच्या शयन कक्षामध्ये झोपलेला असताना स्वतःच्या स्वप्नात सबंध राज्य विश्वामित्र नावाच्या साधूला दान केलं. राज्य दान दिलं स्वप्नात आणि विश्वामित्र आले सत्य. स्वप्नामध्ये घडलेली कोणतीही घटना सत्यामध्ये गृहीत धरली जात नाही, पण बहुतेक राजा हरिश्चंद्रानं ते मान्य केलं. क्षणाचाही विलंब न करता हातावरती पाणी घेतलं. ऐका, घ्यायला विश्वामित्र उभा होते, द्यायला राजा हरिश्चंद्र उभा होता. हरिश्चंद्राने हातावरती पाणी घेतलं आणि क्षणाचाही विलंब न करता श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणून सबंध राज्य दान केलं. घेणारा विश्वामित्र होता, देणारा राजा हरिश्चंद्र होता. एक पापणी लावायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ गेला. राजा हरिश्चंद्रानं विश्वामित्राच्या समोर हात पसरले आणि ताकदीनं ऐका, घेणारा कधी देणारा होईल आणि देणारा कधी घेणारा होईल सांगता येत नाही. पुढचा पाय पुढाय म्हणून त्याने गर्व करायचं नाही, मागचा पाय मागाय म्हणून त्याने लाजायचं नाही. गरिबी श्रीमंती हा ऊन सावलीचा खेळ. कधी परिस्थिती बदलेल सांगता येत नाही. अब्ज रुपयाचे मालक सध्या पुण्या मुंबईमध्ये पहाड्याच्या खोलीमध्ये राहत आहेत. बहुतेक असे बरेच उद्योगपती आहेत ज्यांना वृद्धाश्रमामध्ये मारावं लागले. मी अतिशय सोपं बोलतो. अलीकडच्या काळात म्हणण्यापेक्षा कोरोना नंतर श्रीमंतीच्या व्याख्या बदलून गेल्या. ज्याच्याकडे गाडी तो श्रीमंत, आहा. ज्याच्याकडे शेतीवाडी तो श्रीमंत, आहा. ज्याच्याकडे माडी तो श्रीमंत, आहा. अलीकडच्या काळामध्ये ज्याचे आई वडील सुखात आणि लेकर संस्कारक्षम तो जगातला सगळ्यात कोण खातो उतालाय त्याला. रोज एका जागीरदाराच्या दारात कंबर बांधतोय आम्ही रोज. काल बहुतेक त्या फलटण मध्ये महाराजा मंगल कार्यालयात चोरमले पाहुण्यांच्या घरी होते, आयुक्त होते ते क्रीडा मंत्रालय. रोज आहे रोज. तर हे मला जाणीवपूर्वक सांगू द्या. गरिबी आली लाजू नका, श्रीमंती आली माजू नका. उलट उलट गरीब असाल प्रामाणिक राहा, श्रीमंत असाल नम्र राहा. दिवस बदलायला जास्त वेळ लागत नाही. घेणारा देणारा होऊ शकतो, देणारा घेणारा होऊ शकतो. राजा हरिश्चंद्रानं हात पसरला आणि विश्वामित्राकडून फक्त लज्जा रक्षणापुरती कपडे घेतले. फक्त लज्जा रक्षणापुरती. स्वतःला काशीमध्ये विकायला उभा केलं. विश्वामित्राने स्वतःला काशीमध्ये विकायला उभा केलं खरं, पण डोंबा नावाच्या ब्राह्मणानं राजा हरिश्चंद्रानं स्वतःला काशीमध्ये विकायला उभा केलं. त्या डोंबा नावाच्या ब्राह्मणाने राजा हरिश्चंद्राला खरेदी केलं. दुसऱ्या एका ब्राह्मणाने तारा राणीला आणि मुलाला रोहिदासाला खरेदी केलं. पण एक दिवशी पाणी आणताना रोहिदासाला सर्पदंश झाला. सर्पदंशानं रोहिदासाचा मृत्यू झाला. तारा राणीनं त्याला वैद्याच्या समोर नेलं, पण शेवटी रोहिदासाचा मृत्यू झालाच झाला. त्या तारा राणीनं रोहिदासाची प्रेत यात्रा काढली. किती माणसं होती प्रेत यात्रेला? एकटी तारा राणी. महाराज तिला पाहुणे नव्हते का? होते की. मग आले का नाही? पाहुण्या रावळ्यांची अडचण अशी आहे, बहुतेक पाहुणे रावळे श्रीमंतीला असतात, गरिबी पोरकीच असते. माणसं श्रीमंताबरोबर नसल्यालं नातं जोडून सांगतात, गरीबाबरोबर असल्यालं नातं तोडून सांगतात. तारा राणी एकटी निघाली. सायंकाळच्या वेळेला सरण रचलं, त्याच्यावरती प्रेत ठेवलं आणि त्याच्यावरती प्रेत ठेवून त्या प्रेताला आग्नी देणार तोपर्यंत त्या मसनवाट्यातला मसनजोगी बोलला. मसनजोगी, मसनवाटा राखणाराला मसनजोगी म्हणायचं. तो मसनजोगी बोलला, जोपर्यंत तू त्याच्या अंगावर मांजर पाट टाकत नाही, कफन टाकत नाही, तोपर्यंत आम्ही तुला त्याला आग्नी देऊ देणार नाही. मांजर पाट, कफन, ते पांढरं जिरजिर कापड नाही रे.
लाख रुपयाचा बस्ता बांधला तरी दुकानदार तुम्हाला बस्ता बांधून देताना मात्र कसल्या तुम्ही म्हणला लय पैसे घेतले थोडं चांगलं कापड कवाच हे जाणीवपूर्वक सांगतो. लाख रुपयाचा बस्ता बांधला तरी मांजर पाटात आणि कोट रुपयाचा बंगला बांधला तरी मांजर पाटातच. त्याला ब्रँड नाही, त्याला खिस्सा नाही. बहुतेक कफनला किस्सा नाही. त्याचं कारण एकच आहे, रिकाम्या हाताने आलेला देह रिकाम्या हाताने जाणार आहे, त्याला सोबत काहीच नेता येऊ नये. आणि थोडं धाडसाने बोलतो विशाल बुवा, मांजरपाटाला खिस्सा असता तर घरच्यांनी आपल्यापासून दागिनं लपवून ठेवलं असतं. नाही गळ्याचे नाही. तुम्ही जाणीवपूर्वक ऐका. शेवटच्या क्षणाला आर्यवताचा सम्राट असणारा राजा हरिश्चंद्र पण लेकराच्या अंगावरती टाकायला कफन मिळालं नाही. चिडलेल्या तारा राणीनं त्या मसून जोग्याकडे बघितलं आणि सांगितलं, मी कोणी आयरी गैरी नाही, राजा हरिश्चंद्राची पत्नी तारा राणी आहे. झोपलेला राजा हरिश्चंद्राचा मुलगा रोहिदास आहे. अंधारातून आवाज आला, झोपलेला राजा हरिश्चंद्राचा मुलगा असेल, तू राजा हरिश्चंद्राची बायको असेल, पण तुला अडवणारा मी दुसरा तुम्ही नाही, मी स्वतः राजा हरिश्चंद्र. जाळणाऱ्या मशालीमध्ये दोघांनी एकमेकांकडे बघितलं. तारा राणी विचारते, मालक एवढी वाईट वेळ आपल्यावर आली कशी? काही दिवसापूर्वी आपण राजे होतो, आज लेकराच्या अंगावर टाकायला कफन नाही. तेव्हा राजा हरिश्चंद्रानं तारा राणीला उत्तर दिलं, तर तारा राणी, जोपर्यंत विठेवरचा मालक मनात आणतो तोपर्यंत राजा हरिश्चंद्र राज्य करतो. एकदा का त्याची मर्जी फिरली की मग मात्र एवढा मोठा हरिश्चंद्र सुद्धा डोंबा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी पाणी भरतो. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी, पांडवांचा सहाय्यकारी, राज्यवरुणी केले दुरी. महाराज हे सगळं पटलं, फक्त एक सांगा, ज्या देवाच्या मनात आल्यानंतर कोणाचं काही चालत नाही त्या देवाचं नाव विठोबा रखुमाई